आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरजेत कोयत्याचा धाक दाखवत दहशत, पान शॉपसह किराणा दुकानाची तोडफोड। शहरात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात 2 दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले असून सुदैवाने एका दुकानदाराचा जीव थोडक्यात बचावला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आपल्या पान शॉपमध्ये बसले असताना सद्दाम इस्माईल नदाफ राहणार मुजावर प्लॉट सांगली आणि समर्थ राजू पवार राहणार सांगली हे दोघे पांढऱ्या रंगाच्या बर्गमन स्कूटीवरून त्या ठिकाणी आले। सद्दाम नदाफ याने फिर्यादीकडे सलमान बागवान नावाच्या व्यक्तीबाबत विचारणा केली, मात्र काही समजण्यापूर्वीच त्याने अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि हातातील तीक्ष्ण कोयत्याने फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीने प्रसंगावधान राखून वेळीच खाली वाकल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र आरोपीने मारलेला कोयता जवळच असलेल्या पाण्याच्या कॅनवर बसला। जीव वाचवण्यासाठी फिर्यादीने दुकानाच्या मागील दरवाजातून पळ काढला। फिर्यादी पळून गेल्यानंतर आरोपीने आपला मोर्चा दुकानातील साहित्याकडे वळवला। त्याने कोयत्याने वार करून पान शॉपच्या काउंटरचे आणि इतर साहित्याचे नुकसान केले। एवढ्यावरच न थांबता आरोपीने जवळच असलेल्या इर्शाद नजीर मोमीन यांच्या मिलन किराणा स्टोअर्समध्ये शिरून तिथेही तोडफोड केली। यामध्ये दुकानातील 2 मोठ्या बरण्या फोडून आर्थिक नुकसान करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रथम माहिती अहवाल FIR न्यायालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे।